हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधले काही प्रश्न जे आपल्याला चलन पुरवठा आणि मापन पद्धती, चलन पुरवठ्याच्या मापन पद्धती म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मेजर्स ऑफ मनी सप्लाय इन इंडिया. सो आपल्याला काय बघायचे आहेत, काही इम्पॉर्टंट मेजर्सवरचे प्रश्न बघायचे आहेत. काय बघायचे आहेत? क्वेश्चन्स बघायचे आहेत, जे क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरमध्ये आले होते. करेक्ट? कुठल्या परीक्षेच्या? तर MPSC परीक्षेच्या. आणि ह्याच्यातूनच आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला बघायचं आहे की आपल्या किती कन्सेप्ट क्लिअर आहेत त्या, ठीक आहे, आणि किती आपल्याला रिव्हिजनची गरज आहे ते. सो लेट्स स्टार्ट विथ युअर फर्स्ट क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कशास नॅरो मनी म्हणतात. सो आपल्याला नॅरो मनीची डेफिनेशन विचारली आहे, ठीक आहे. पहिला आहे ऑप्शन तो म्हणजे लोकांजवळील रोख रक्कम, म्हणजे लोकांजवळ असलेली टोटल कॅश आणि मागणी ठेवी, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो डिमांड डिपॉझिट. मागता क्षणी जे पैसे मिळू शकतात ते, बँकांमधील अशी लोकांची ठेवी जी लोकांना मागता क्षणी मिळू शकते. यालाच म्हणजेच काय, तर हा जो पहिला ऑप्शन आहे हा काय दाखवतो आपल्याला? हायेस्ट लिक्विडिटी दाखवतो आहे. हायेस्ट लिक्विडिटी, ते पण कुठली? हायेस्ट करंट लिक्विडिटी दाखवतो आपल्याला, म्हणजे आत्ता आपल्याकडे किती लिक्विडिटी आहे ती. बरोबर आहे. दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आहे लोकांजवळील रोख रक्कम, म्हणजे कॅश, टोटल कॅश. बरोबर आहे. आणि दागिने म्हणजे गोल्ड्स वगैरे जे काय ज्वेलरी, आणि अन्य जंगम मालमत्ता म्हणजे अन्य ॲसेट्स, लिक्विड ॲसेट्स. बरोबर आहे. हा दुसरा. तिसरा आहे लोकांच्या मागणी ठेवी, म्हणजे डिमांड डिपॉझिट, आणि लॉंग टर्म ज्याला आपण म्हणतो लॉंग टर्म डिपॉझिट. बरोबर आहे. ज्याला टाईम डिपॉझिटमध्ये हे होतं, डिमांड डिपॉझिट म्हणत नाही याला टाईम डिपॉझिट्स म्हणतात, कारण एका टाईमनंतर ते पैसे मिळत असतात म्हणून. आणि टाईम डिपॉझिटमध्ये पण तुम्हाला माहिती असतं की दोन असतात, एक शॉर्ट टर्म टाईम डिपॉझिट म्हणजे लेस दॅन 1 इयर, ठीक आहे. आणि लॉंग टर्ममध्ये येतं मोर दॅन 1 इयर. बरोबर आहे. ठीक आहे. सो इथे काय विचारलं आहे? लॉंग टर्म. ठीक आहे. हां. नंतर आहे लोकांजवळील विविध मुदतीच्या ठेवी, म्हणजे तेच टाईम डिपॉझिट. विविध मुदत म्हणजे यात शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म पण येतं. आणि रोखे म्हणजे ज्याला आपण म्हणतो बॉन्ड्स. ठीक आहे. सो आता तुम्हाला माहिती असेल की हा कशावरती प्रश्न आहे आपल्याला? M1, M2, M3. करेक्ट आहे. सो यातल्या M1लाच आपण काय म्हणतो? नॅरो मनी म्हणतो. सो तुम्हाला M1ची डेफिनेशन तर माहिती असेल. M1 म्हणजे काय? जो तुम्हाला हायेस्ट करंट लिक्विडिटी दाखवतो, हायेस्ट करंट लिक्विडिटी. ठीक आहे. आपण इथे लिहूया परत. M1 हा हायेस्ट करंट लिक्विडिटी दाखवत असतो. ठीक आहे. असं जो आत्ता, कारण आपल्याला टोटल मनी सप्लायच्या काय दाखवतोय तो? हायेस्ट करंट लिक्विडिटी दाखवतोय. ठीक आहे. म्हणून ह्याच्यामध्ये काय येतं? फक्त आणि फक्त कॅश, लोकांजवळची कॅश आणि बँकांमधले डिमांड डिपॉझिट्स येतात. ठीक आहे. बँकांमधल्या डिमांड डिपॉझिट येतात की मागता क्षणी जे पैसे मिळू शकतात ते. कारण आपल्याकडे जो मनी सप्लाय असतो, समजून घ्या, आपल्याकडे जो मनी सप्लाय असतो, या मनी सप्लायमधले मार्केटमधली कॅश प्लस बँकांकडचे बँक डिपॉझिट्स. ठीक आहे. RBIमधले येत नाहीत, RBIमधले गव्हर्नमेंटने ठेवलेले येत नाहीत. ठीक आहे. मार्केटमधली कॅश आणि बँकांमधले डिपॉझिट्स मिळून काय होते? टोटल मनी सप्लाय क्रिएट होतो. बरोबर आहे. सो या टोटल मनी सप्लायमध्येच काय, तर हे M1, M2 आणि M3. करेक्ट. सो यातला टोटल म्हणजे M3. बरोबर आहे. ज्याला आपण काय म्हणतो? ब्रॉड मनी असं म्हणतो. राईट. तर M1ला फक्त नॅरो मनी म्हणतो. का? कारण नॅरो मनी का म्हणतो M1ला आपण? कारण ह्याच्यामध्ये फक्त करंट लिक्विडिटी आपल्याला कळते, आहे ना. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार जर आपण लॉजिक लावलं तर M1ची डेफिनेशननुसार काय आहे सूत्र? तर M1 इज इक्वल टू
M1 इज इक्वल टू लोकांजवळील कॅश आणि डिमांड डिपॉझिट्स. बरोबर आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. ओनली फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. हा नाही आहेत कारण दागदागिने वगैरे आपण पकडत नाही. बरोबर आहे. इथेच आपल्याला कळतं की हा ऑप्शन चुकलेला आहे. करेक्ट आहे. त्याच्यानंतर काही ॲसेट ही पकडत नाही आपण. सो सेकंड तर लगेच कळतो आपल्याला की हा रॉंग आहे, कारण इथे मनी सप्लाय म्हटलं आहे तर दागदागिने पकडून नाही चालणार आपल्याला. त्याच्यानंतर थर्डमध्ये दीर्घ मुदत, इथेच हा शब्द जातो. करेक्ट, कारण M3मध्ये येतं लॉंग टर्म डिपॉझिट्समध्ये. आणि विविध मुदती ठेवी आणि रोखे. सो रोखे पण येत नाही, तो हा पण पॉईंट इकडेच जातो. ठीक आहे. आणि टाईम डिपॉझिट म्हटलं तर शॉर्ट टर्म टाईम डिपॉझिट म्हटलं तर मग ते हे बघा M1 प्लस, बरोबर आहे, शॉर्ट टर्म टाईम डिपॉझिट म्हणजे विथिन 1 इयरच्या ज्या काही डिपॉझिट असतात ते. तर तसं बघितलं तर हे काय होईल, M2ची डेफिनेशन होईल. बरोबर आहे. ठीक आहे. पण इथे काय दिलं आहे, विविध मुदतीच्या, म्हणजे शॉर्ट टर्म पण आणि लॉंग टर्म पण येते, म्हणून हा फोर्थ ऑप्शन पण रॉंग आहे. सो करेक्ट काय आहे, फक्त M1. ठीक आहे. लोकांजवळ रोख रक्कम आणि मागणी ठेवी. गुड. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण, की भारतातील पैसा पुरवठ्याचे M1 आणि M3 हे प्रकार खालील कोणत्या नावाने ओळखले जातात. तर ऑब्वियसली M1 म्हणजे संकुचित पैसा, ज्याला आपण म्हणतो नॅरो मनी. करेक्ट आहे. आणि ह्याला म्हणतो आपण M3 म्हणजे विस्तारित मनी, ज्याला आपण म्हणतो ब्रॉड मनी. ठीक आहे. असं का, कारण M3मध्ये ऑल टाईप ऑफ टोटल, ठीक आहे, M1 M2 आणि M3 मगाशी पण समजवलं तुम्हाला मी की M3मध्ये काय येतं. M3मध्ये आपल्याला कळतं टोटल मनी सप्लाय, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा कळतं आपल्याला की किती कॅश आहे आणि किती लगेच लिक्विडिटी, हायेस्ट लिक्विडिटी कळते आपल्याला. ठीक आहे. कशा थ्रू, कॅश आणि बँक डिपॉझिट थ्रू. बरोबर आहे. सो हायेस्ट लिक्विडिटी कळते, करंट लिक्विडिटी कळते. 2मध्ये काय येतं, 2मध्ये हे सगळं येतं, M1 येतं प्लस 1 इयरपर्यंतचे शॉर्ट डिपॉझिट येतात. 1 इयरपर्यंतचं, ज्याला म्हणतो 1 इयरपर्यंतचे डिपॉझिट्स येतात. बरोबर आहे. ठीक आहे. हा झाला M2 झाला. आणि M3मध्ये काय येणार, M3मध्ये M2 प्लस लॉंग टर्म डिपॉझिट, म्हणजे मोर दॅन 1 इयरचे येतात लॉंग टर्म. ठीक आहे. सो M3ला म्हणून M3मध्ये काय, M3मध्ये म्हणून M3ला काय म्हणतो आपण, ब्रॉड मनी म्हणतो, कारण याच्यामध्ये शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म मनी सप्लाय दिसून येतो, म्हणून याला ब्रॉड म्हणतो आपण. ठीक आहे. आणि हा फक्त काय दाखवतोय, करंट लिक्विडिटी दाखवतोय, म्हणून त्या अर्थाने ह्याला आपण नॅरो असं समजतो. पण म्हणजेच काय, हा लिक्विडिटी काय दाखवतो, हायेस्ट लिक्विडिटी दाखवतो, करंट हायेस्ट लिक्विडिटी. ठीक आहे. म्हणून याला काय, संकुचित पैसा आहे. सो याचा ऑप्शन काय, थर्ड. राईट. नाईस. सो आता आपण जाऊया, हा कधी विचारला होता, असिस्टंट पूर्व परीक्षा 2013ला विचारला होता. आता येऊया आपण की भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार मुद्रा पुरवठा मापन म्हणजे काय, मनी सप्लाय. ठीक आहे. मेजर्स है ना, मेजर्स ऑफ मनी सप्लाय, मेजर्स ऑफ मनी सप्लाय. ठीक आहे. मुद्रा पुरवठा मापन. ठीक आहे. कोण करतं हे सगळं कॅल्क्युलेट, RBI करत असतं. ठीक आहे. प्रचलनाच्या नव्याने व्याख्या करण्यासाठी अलीकडच्या काळात नियुक्त केलेल्या कार्यगटाने भारतातील मुद्रा पुरवठ्याच्या संकल्पनेतून खालील कुठला घटक रद्द केला आहे. प्रश्न फार मोठा आहे पण उत्तर एकदम साधं सोपं आहे. ठीक आहे. यांनी काय म्हटलेलं आहे की RBIनी जे काही मेजर्स होते M1, M2, M3 आणि M4 या 4पैकी RBIनी कुठला कॅन्सल केला. तर आता तुम्हाला माहिती आहे यातला ऑप्शन काय, M4. करेक्ट. ठीक आहे. आता हे आन्सर आहे M4. पण आता M4 काय होतं, M4 होतं M3 प्लस पोस्टातल्या डिपॉझिट. बरोबर आहे. पोस्टामधले डिपॉझिट. ठीक आहे. आता हा का काढला, कारण एक लक्षात ठेवा, कारण RBIनी हा का काढला, कारण RBI जो पैसा जो सप्लाय आहे तो पैशाचा सप्लाय RBI कंट्रोल करते. बरोबर आहे. RBI काय करते, RBI कंट्रोल मनी सप्लाय. बरोबर आहे. ठीक आहे. थ्रू मॉनिटरी पॉलिसी. करेक्ट आहे. ठीक आहे. पण आता जर तुम्ही बघितलं तर ते M1ला कंट्रोल करू शकतात, कारण M1मध्ये हायेस्ट लिक्विडिटीमध्ये लोकांमधली कॅश आहे, लोकांकडची कॅश आहे, आणि
बँकांमधले डिमांड डिपॉझिट्स आहेत, बरोबर आहे, जे हायेस्ट लिक्विडिटी देतात. M2 मध्ये काय आहे तर M1 प्लस 1 इयरपर्यंतचे टाईम डिपॉझिट किंवा डिमांड डिपॉझिट्स आहेत, बरोबर आहे. 1 इयरपर्यंतचे टाईम डिपॉझिट्स वगैरे यांच्याकडे आहेत, राईट. M3 मध्ये काय, M3 मध्ये M2 प्लस लॉंग टर्म डिपॉझिट्स आहेत, लॉंग टर्म डिपॉझिट्स, बरोबर आहे, विथ द बँक, बरोबर आहे. सो M1, M2 आणि M3 हे सगळे बँकांच्या अंडर येतात, म्हणून ते M1, M2, M3 या पद्धतीने ते सप्लाय कंट्रोल करू शकतात, कारण ते RBIच्या अंडर येतात, बरोबर आहे. लोकांकडचा पैसा पण आणि बँकांकडनं लोकांकडे जाणारा पैसा, लोकांकडून बँकांकडे येणारा पैसा, बरोबर आहे. सो दे कॅन हँडल. पण जेव्हा M4 येतो तर M4 मध्ये काय येत होतं, M4 मध्ये पण करन्सी कॅल्क्युलेट होत होती, पण M4 मध्ये M3 प्लस आता पोस्टामधला डिपॉझिट्स आहे हा मात्र गव्हर्नमेंटच्या अंडर होता, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे RBIचा डायरेक्ट कंट्रोल पोस्टामधल्या डिपॉझिट्सवरती राहणार नाही, पोस्टातल्या ज्या डिपॉझिटची सप्लाय त्याच्यावरती राहत नाही, म्हणून RBIने काय केलं, M4ला कॅन्सल केलेलं आहे, ठीक आहे. सो आत्ता सध्या RBI काय करतं, M1, M2 आणि M3च्या थ्रू काय करतं, आपल्या देशातला मनी सप्लाय कंट्रोल करत असतं, ठीक आहे. गुड, कळेल. सो तुम्हाला पण असंच रिव्हिजन करायचं, फक्त पाठांतर नाही करायचं, ठीक आहे. आता येऊया आपण पैशाची कार्य काय आहेत ते. पैशाची कार्य काय बघूया, ठीक आहे. बरं, ड्युटी ऑफ करन्सी. करन्सी काय, विनिमय माध्यम, बरोबर आहे. एक्सचेंजसाठी ते यूज केलं जातं, करेक्ट आहे, बरोबर आहे. गुड एक्सचेंजसाठी. मूल्यमापन व्हॅल्युएशनसाठी करेक्ट आहे. मूल्यसंग्रह करेक्ट आहे. आणि देणी म्हणजे काय, पेमेंटसाठी करता येतं, पेमेंटसाठी येस. सो याचं उत्तर काय येतं, फार सोपं आहे, ऑल ऑफ द अबाव, वरील सर्व, ठीक आहे. विनिमय माध्यम म्हणजे आपण मीडियम म्हणून त्याचा यूज करतो, ट्रेड करत असताना, परचेस, बाईंग, सेलिंग. मूल्यमापन व्हॅल्युएशन करतो, ठीक आहे. आपण मूल्य संग्रह करतो आणि पेमेंट्स पण करतो. तर पैशाची ही चारही कार्य आहेत. तो ऑप्शन काय, ऑल ऑफ द अबाव. हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, ठीक आहे. आणि 5वा प्रश्न आपला आजचा लास्टचा प्रश्न, ठीक आहे. 5वा प्रश्न काय आहे, पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. फर्स्ट, रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. तर याचं उत्तर काय आहे, तर फक्त M1 करते का, त्यांनी काय म्हटलं आहे की रिझर्व्ह बँक RBI, ठीक आहे, RBI सध्या म्हणजे करंटली पैशाचा पुरवठा म्हणजे काय, मनी सप्लाय मेजरमेंट करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी, ठीक आहे, मनी सप्लाय मेजर करण्यासाठी M1चा वापर करते. तर फक्त M1चा वापर करते का, नाही, M1, M2, M3चा वापर करते ती, बरोबर आहे, ठीक आहे. सो पहिला ऑप्शन काय झाला, रॉंग. फक्त M1चा वापर करत नाही, तर M1, M2 आणि M3 या तिघांचाही वापर करते, ठीक आहे. सो हा रॉंग आहे, ठीक आहे, ओन्ली M1 नाही करत. नंतर सेकंड वाक्य काय आहे की M1 संकल्पना, M1ची डेफिनेशन रोखतेच्या संदर्भात म्हणजे लिक्विडिटीच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते. आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भात म्हणजे लिक्विडिटीच्या अँगलने उतरते प्रमाण स्पष्ट करतात. तर ऑब्वियसली बरोबर आहे, कारण ह्याचं कारण काय, कारण हायेस्ट लिक्विडिटी बघितली तर तुम्हाला कळेल, ठीक आहे, की M1 हा हायेस्ट लिक्विड आहे, कारण हा आत्ताच्या आत्ता आपण जर सांगितलं 2 मिनटामध्ये कॅश काढून आणा, किंवा आत्ता मार्केटमध्ये किती प्रमाण, कारण मार्केट जेव्हा अप अँड डाऊन असते, मार्केटमध्ये डिमांड जो असते, डिमांडचा जो काही एक हे होतो, इन्फ्लेशन, डिमांड, या सगळ्या कशावरती चालतात, करन्सी किती अवेलेबल आहे आणि करन्सी किती पर्चेसिंग पॉवर लोकांकडे आहे, म्हणजेच काय, तर कॅशची लिक्विडिटी किती आहे, बरोबर आहे. आता कॅशची लिक्विडिटी 2 प्रकारे असते, एक माझ्याकडे ऑलरेडी पैसा आहे तो मी वापरू शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बँकांमध्ये जाऊन डिमांड डिपॉझिट जे असतील माझे जे पैसे ठेवलेले असतील ते मी उचलून आणून खर्च करू शकतो. म्हणजे मार्केटमध्ये हायेस्ट लिक्विडिटी कोणाची असेल, ऑब्व्हियसली M1. आता M2 मध्ये काय असणार आहे, M2 मध्ये M1 असणार आहे, पण M1 प्लस काय असणार आहे, तर 1 इयरपर्यंतचे डिपॉझिट्स असणार आहेत, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे काय, तर हे जे पैसे आहेत हे उद्याच्या उद्या, पुढच्या आठवड्यामध्ये नाही, तर मे बी पुढच्या महिन्यात 2-4 महिन्यांनी हे मला अवेलेबल होणार आहेत. म्हणजे काय, लिक्विडिटी थोडीशी कमी झाली. M3 मध्ये काय येतं, M3 मध्ये M2 प्लस लॉंग टर्म म्हणजे काय, 1 वर्षाच्या नंतरचे
म्हणजे हा जो पैसा M3 हा जरी पैशाच्या स्वरूपात असला तरी तो हायेस्ट लिक्विड नाही आहे, त्यातला फक्त M1 हायेस्ट लिक्विड आहे. बाकी सगळे तर मला 1 वर्षानंतर मिळणार आहेत. हा 1 वर्षाच्या M2 1 वर्षाच्या आतमध्ये मला अवेलेबल होणार आहे, पण M1 मात्र मला लगेच ताबडतोब अवेलेबल होऊ शकतो तो पैसा. आणि M4 म्हणजे तर M3 प्लस पोस्टामधले लॉंग टर्मचे जे डिपॉझिट असतात ते. म्हणजे काय, तर लिक्विडिटी बघायला गेलं तर M1ची लिक्विडिटी सगळ्यात जास्त आहे, मग M2ची आहे, मग M3ची आहे आणि मग M4ची आहे. करेक्ट आहे. ठीक आहे. त्यातला आता M4 काय आपण आता वापरत नाही, बरोबर. आता सध्या हा काय वापरत नाही आपण. सो हायेस्ट लिक्विड, लो लिक्विडिटी आणि लो लिक्विडिटी असं आहे. ठीक आहे. आणि ह्याला आपण कुठल्या अर्थाने नॅरो मनी म्हणतो ते मी मगाशी सांगितलेलं आहे. तर M3ला आपण ब्रॉड मनी म्हणतो. करेक्ट. डन. सो ह्याचं उत्तर काय झालं, ओनली बी हे त्याचा आन्सर आहे. सो आय थिंक तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं आहे. सो तुम्हाला अशाच पद्धतीने प्रश्नांच्या थ्रू अभ्यास करायचा आहे, हे लक्षात घ्या. क्वेश्चन थ्रू जर तुम्ही अभ्यास केलात तरच तुमचा निकाल लवकर लागू शकतो. प्रश्नांच्या थ्रू अभ्यास करणं म्हणजे प्रश्नांचं पाठांतर करणं नव्हे, तर प्रत्येक प्रश्न समजून घेऊन त्याच्यावरती विचार करून त्याची उत्तरं देणं. जर उत्तर नाही आलं तर त्याच्या ऑप्शनचा अभ्यास करणं आणि त्यातल्या ज्या काही गोष्टी अडलेल्या आहेत ज्याच्यामुळे आपलं उत्तर चुकलं आहे ते डाऊट तिथल्या तिथे सॉल्व करून घेणं, पुन्हा त्या पॉईंटला जाऊन नीट रीड करणं. हे जर अशा पद्धतीने जर तुम्ही पुस्तक, क्वेश्चन आणि क्वेश्चनमध्ये जर काही डाऊट आला तर पुन्हा पुस्तक, असं जर तुम्ही केलं तरच तुम्हाला पास होणं सोपं आहे. आणि त्यासाठी एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा की रोज 50 क्वेश्चन ज्या काही विषयाचा तुम्ही अभ्यास करत असाल त्याच्यावरती 50 प्रश्न सोडवा. सो बाय बाय.